नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात, ब्रेकिंग देतात. आज आपल्यासोबत या एपिसोडमध्ये मनोज जरांगे आहेत. होय, तेच मनोज जरांगे. गेले काही महिने ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारणच नाही समाजकारणही ढवळून काढलेलं आहे. गेले काही दिवस सतत लोकांना उत्सुकता एकाच प्रश्नाची आहे, एका प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची आहे. तो प्रश्न म्हणजे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार. याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून. मनोजराव, ओपन फोरममध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. महाराष्ट्राला अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची पुढची भूमिका काय, मराठा आंदोलन नेमकं कोणत्या दिशेने जाणार, हे याच कार्यक्रमातून कळलेलं आहे तुमच्या माध्यमातून. मनोजराव, आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील म्हटलं की मराठा आरक्षण आंदोलन. मनोज जरांगे पाटील म्हटलं की एक आक्रमक चेहरा जो कोणत्याही राजकीय पक्षांची पर्वा न करता, कोणत्याही राजकीय नेत्याचा मिंधे न होता ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडणारा, त्याच पद्धतीनं पुढे जाणारा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्यामुळे वेळेचीही पर्वा न करता मराठा समाज गावागावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून तुमची वाट पाहत कित्येक तास लोटायचे तरीसुद्धा थांबून राहायचा. गेले काही दिवस एक संभ्रम दिसतोय. मनोज जरांगे पाटील करणार तरी काय, काय नेमकी भूमिका असणार आहे. लोकसभा निवडणूक, एक महत्त्वाची निवडणूक. सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती देणार लोक, भारतीय मतदार, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील मतदार आणि या महाराष्ट्रातील सर्वात मोठा वर्ग असणारा मराठा समाज. त्याची भूमिका, त्याला तुम्ही काय नेमकं मार्गदर्शन करणार आहात मनोजराव? याचं उत्तर महाराष्ट्रातील कोट्यवधींना पाहिजे आज. नाही ते तर दादा उद्या फायनल होईल. समाजाचा निर्णय आणि समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय मी कधीच काय करत नाही, आजच नाही. मी जर भावनिकतेच्या आहारी गेलो असतो तर 3-4 लाख लोक अंदाजे त्या दिवशी बैठकीला असतील. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे की बैठकीला लाखानं लोक उपस्थित राहणं, 5-6 लाख समुदाय उपस्थित राहणं. परंतु त्या भावनेच्या आहारी येऊन मी बोललो नाही 24 तारखेला की लगेच अर्ज भरा, कारण हे समाजाची माती नाही करू शकत मी डायरेक्ट निर्णय घेऊन, किंवा माझं मत मी माझ्या समाजावर नाही लादू शकत. म्हणून मी त्या बैठकीत सांगितलं की बाबा, मला राजकारणात यायचंच नाही आणि मी येणार पण नाही. हा पुढारी चॅनलच्या माध्यमातून माझा पक्का शब्द आहे. मला यायचं पण नाही, मी स्वार्थी पण नाही आहे, मला गरज पण नाही त्याची. मला माझा समाजच माझ्यासाठी खूप आहे. म्हणून इथं आलेल्या बैठकीतल्या सगळ्या लोकांना 2-3 विषय सांगितलेले की तुम्ही इथं हो म्हणण्यापेक्षा, भावनेच्या आहारी जाऊन आपण अर्ज भरायला लावण्यापेक्षा, समाजाचं वाटोळ करण्यापेक्षा, तुम्ही करोडो मायबाप आपल्या गावाकडे राहिलेला आहे. इथला प्रत्येक माणूस जमलेला हे प्रत्येक जिल्ह्यातला होता महाराष्ट्रातला. तुम्ही आपण आपल्या गावाकडे जा. प्रत्येक गावात आपले लोक आहेत. तुम्ही नाही पोहोचू शकणार प्रत्येक गावात, परंतु फोनच्याद्वारे आपण आपल्या जिल्ह्यातल्या गावाला सांगा फोन करून की 3च प्रश्न समाजाला विचारा. पहिला की आपण राजकारणात जायचं का, आपण निवडणूक लढवायची का, आणि तिसरा मुद्दा, मराठा समाजाच्या वतीनं फक्त एकच अपक्ष उमेदवार द्यायचा का. हे मत घ्या. पक्षाचा कोणताही मराठा समाजाचा माणूस असो, फक्त मराठा समाजाची बैठक घ्यायची आणि त्यांना विचारायचं. मग ते नाही जरी बोलला तरीही मत घ्यायचं, त्याचा राग नाही करायचा, कारण आपण समाजाचे मत घेतोय. आणि इथं जर दादा मी निर्णय घेतला असता 24 तारखेला की हो आता खूप संख्येनं लोक जमले, 12-13 एकरमध्ये बसायला जागा नाही राहिली बैठकीला, आणि निर्णय घेऊन टाका आणि लढा, तर गावखेड्यातल्या समाज जो करोडोना राहिला आहे यांना मग मी मायबाप मानत नाही असा अर्थ होतो त्याचा, की परस्परच निर्णय घ्यायचा आणि माझं मत त्यांच्यावरती लादायचं. मी समाजाला नाही विसरू शकत, नाही डावलू शकत. दादा माझ्या समाजाने खूप केसे सांगावर घेतलेले आहेत, खूप बलिदानं गेलेले आहेत. त्याचा सारासार मला विचार करणं आहे. समाज खूप दिवसांनी एकत्र आलेला आहे. म्हणून लोकांना सांगितलं तुम्ही गावाकडे जा. आता उद्या तो निर्णय दादा येणार आहे. गावागावातला मराठा समाजाचे काय मतं आहेत, राजकारणात जायचं की नाही, उमेदवार एक द्यायचा का, आपण निवडणूक लढवायची का, हे विचारायचं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं गावागावात लोकांचं काम सुरू आहे. ते आता उद्या अहवाल घेऊन येते. एक जणच बोलवलेला आहे आणि उद्या निर्णय आम्ही जाहीर करणार आहे. पण निर्णय सगळ्यांना टेन्शनमध्ये असणार आहे राजकीय पक्षांना, हे मात्र खरं आहे. एवढं नक्की आहे की मनोजराव पाटील जेव्हा, जरांगे पाटील जेव्हा बोलतात तेव्हा टेन्शन तर वाढतंच राजकारण्यांचं. समाजाचा प्रश्न आहे. तुमची भूमिका जाणतो मी, अनेकदा तुमच्याशी संवाद होतो की
मनोज जरांगे राजकारणात जाणार नाहीत हे तुम्ही ठामपणे सांगता, आत्ताही बोललात. मुद्दा हा आहे की एखादं सामाजिक आंदोलन, समाजासाठी उभं केलेलं आंदोलन, अनेकदा अशा आंदोलनाचं वारू जे असतं ते कुठंतरी राजकारणाच्या खडकावर दबा धरून बसलेले असतात. गनिमासारखे त्यांच्या हाती सापडतं आणि त्याचं वाटोळं होतं. ही भीती भेडसावते कुठंतरी मनोजराव, की राजकारणी घात करतील या आंदोलनाचा? नाही नाही नाही, त्याची काळजी करायची गरज नाही मराठा समाजाला. मी खंबीर आहे. राजकारणात असलो काय आणि नसलो काय, माझ्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायला, त्यांचे प्रश्न सोडायला मी खंबीर आहे. त्यांचा मुलगा म्हणून ते काळजी करायची गरज नाही. मग सगळ्या पक्षातला असणारा मराठा समाज यांनी काळजी करायची गरज नाही. मी राजकारणात असो अथवा नसून माझ्या समाजाच्या ताकदीच्या जीवावरती इतकं मोठं आत्तापर्यंत मिळवून दिलं आहे. त्यामुळे ते काळजी करण्याची गरज नाही. पण दादा का बरं सामान्याने येऊ नये? आंदोलन हा भाग वेगळा आहे, ते तर सुरूच राहणार आहे, ते तर मिळूनच देणार आहे. त्याच्याबद्दलचं दुमतच नाही. ते समाजानं डोक्यातून काढून टाकायचं. राजकारणात गेल्यामुळं काय वाटलं होईल का? 1% मराठा समाजाला धक्का लागू देत नाही. कारण माझ्या समाजाला आरक्षण द्यायला मी खंबीर आहे आणि माझा समाजही मिळवायला ते खंबीर आहे. फक्त प्रश्न इथं उरतो, का बरं लोकांनी राजकारणात यायचं नाही? गोरगरिबांना का यायचं नाही? घटना अशी सांगते का की धोत्रावाल्यांनी निवडणूक लढायची नाही, पॅन्टीवाल्यांनीच लढलं पाहिजे? ऊसतोडानं कामगारांनी लढायचं नाही, दीनदलितांनी लढवायचे नाही, शेतकरी मराठ्यांनी लढवायचे नाही किंवा शेतकऱ्यांनी लढवायचे नाही? हे असं कुठं लिहिलं आहे का? यांनी लढवाय धनगर बांधवांनी, बारा बलुतेदारांनी लढायचे नाही, वंजारी सामान्य बांधवांनी लढायचे नाही, असं कुठं लिहिलं आहे का? मुस्लिम बांधवांनी सुद्धा लढायचे नाही असं काही आहे का त्याच्यात? का बरं? आणि माझा एक सवाल आहे दादा, पुढारी चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणतोय मी, देणारे का बनायचं नाही रे तुम्हाला? का देणारं बनायचं नाही तुम्हाला? हे बघा, मुस्लिम बांधव आरक्षण मागतो, नाही दिलं जात. मराठा मागतो, नाही दिलं जात. सामान्य धनगर बांधव मागतो, नाही दिलं जात. फक्त वेगळा प्रवर्ग करायचा आहे बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा. फक्त वेगळा प्रवर्ग, सिंपल प्रक्रिया आहे, त्याला नाही होत. गोरगरीब दलितांचे सामान्य प्रश्न आहेत, नाही सोडवले जात. माझं यांना सगळ्यांना आव्हान आहे. मी काय स्वार्थी नाही आहे. मी निवडणुकीला उभा राहिलो मला मतदान करा असं म्हणत नाही. जरा शहाणे व्हा सगळेजण. का बरं तुम्हाला देणारं बनायचं नाही? मतं तुमच्या मतावर त्यांना तिथं बसवता, ते तुमचं काम ऐकत नाहीत. कशाला बसवता त्यांना? बसवा तुमचा साधा माणूस, तुमचे प्रश्न सुटतील. धनगर बांधवांचे सुटतील, मराठ्यांचे सुटतील, दलितांचे सुटतील, मुस्लिमांचे सुटतील. तुमचा माणूस द्या ना, जाऊ द्या तिथं. यांनी तरी आत्तापर्यंत काय केलं आयुष्यात? काहीच नाही केलं. मग तुम्ही देणारे बना. आता दादा बघा, याला जोडून पुढं सांगतो, म्हणजे रडायला आपणच आरक्षण देत नाही. मग निवडून का द्यायचं नाही तुमचे तुम्हाला? मुस्लिम बांधव रडायला मोकळा, आम्हाला आरक्षण नाही. तुम्ही का निवडून देत नाहीत तुमचे लोक? दलित बांधव, आम्हाला न्याय मिळत नाही, का तुम्ही तुमचे लोक निवडून देत नाहीत? धनगर बांधव, का तुमचे लोक निवडून देत नाहीत? तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत म्हणायची गरज काय? तुमचे लेकरं मोठे होतील, द्या तुमचे लोक तिथं, जाऊ द्या ना गोरगरिबांचे. आता बघा, याच्यात दुसरा प्रश्न इतका डेंजर आहे दादा. शेतकरी बघा, आत्ता कापसाला मरणाच भाव आहे. आमच्याकडे आता एक बोंडसुद्धा नाही राहिलं कापसाचं, 1 किलो भर बी नाही. तुरी, सोयाबीन, गहू आमच्याकडे विकल्यावर भाव वाढला. द्राक्षे, कांदे हे विकल्याच्या नंतर भाव वाढतो, आम्ही विकल्याच्या नंतर. आणि मागणी काय आहे? कर्ज माफ करा शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांची मागणी, कर्ज माफ करा, आमच्या शेतीला भाव द्या. अरे शेतकरी दादा हो, तुम्ही मागता किती दिवस यांना? तुम्हाला माहिती आहे तुमच्या पिकाला भाव मिळत नाही, तुम्ही का लोक देत नाहीत तुमचे? त्यांनाच का देता बार बार? मग जे लोक ऐकत नाहीत त्यांना देताय आणि बॉम्बलायला परत आपणच मोकळे. मी पण त्याच्यातच आलो, आम्हाला हे भेटत नाही, आम्हाला ते भेटत नाही. कसं भेटेल तुम्हाला? बार बार तुम्ही त्यांनाच निवडून देणार, अन्याय करणाराला. तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे, तुम्हाला न्याय पाहिजे, कामगाराला पाहिजे, डबेवाल्यांना पाहिजे, माथाडी कामगारांना पाहिजे, शेतकऱ्यांना पाहिजे, नोकरदार वर्गाला पाहिजे, डॉक्टरांना पाहिजे, शिक्षकांना पाहिजे, वकिलांना पाहिजे, पत्रकारांना पाहिजे. तुम्ही तुमचे लोक का देत नाहीत? मी भांडतोय आज जनतेशी, मला बनायचं का काही म्हणून तुमच्याशी भांडतोय. द्या तुमचे लेकरं, जाऊ द्या तिथं, तुमचे उद्या प्रश्न सुटते. आता शेवटचा प्रश्न सांगतो तुम्हाला आणि मी थांबतो. गुन्हा जर एखादा दाखल झाला सर्वसामान्यावर, तो मराठा असो किंवा जनतेतला कुणी असो, आपण कोणाला फोन लावतो? आपल्या नेत्याला. साहेब तेवढा माझ्यावरती खोटा गुन्हा झाला, तेवढं बघा. त्याने जर नाही बघितलं तर तुमचं झालं ना वाटलं? त्यापेक्षा तुम्हीच बना. पोलिसांवरती, अधिकाऱ्यांवरती दबाव आणून सरकार गुन्हे दाखल करायला लावतंय. फडणवीस साहेब गुन्हे दाखल करायला लावते. तुम्ही बना, सर्वसामान्य तुम्ही बना. तुम्हाला त्रास होणार नाही, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत,
तुम्हाला आरक्षण पाहिजे तर आरक्षण मिळेल, तुमच्या शेतीला भाव पाहिजे मालाला तर तुम्हाला भाव मिळेल, तुमचे द्या. हे सगळं थांबत. कवर पाय पडतात यांच्या. बंद करा हे पाय पडायचं. जाऊ द्या आपल्या लेकरं तिथं. खूप चांगलं बोललात. घेणारे नाही तर देणारे बना. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक सांगितलेलं आहे की सत्ताधारी जमात बना, त्याच विचारांवरचं तुमचं हे विधान वाटतंय मला. मनोजराव, हे देणारं बनण्यासाठी जो मार्ग निवडावा लागेल त्या मार्गावर चालताना कशी काळजी घेतली जाईल मात्र की योग्य उमेदवार दिला जाईल? कदाचित वेगळं काही घडलं तर त्यासाठी आतापर्यंतचा तुमच्या बाबतीतला अनुभव असा आहे की तुम्ही खूप काळजीपूर्वक त्यासाठी पूर्वतयारी करता. आता या बाबतीत नेमकं काय डोक्यात आहे? कशी रणनीती असणार आहे? कारण राजकारण आलं की डाव प्रतिडाव, शह काटशह सर्व येईल. कशी काळजी घ्याल? नाही, डाव शह डाव उधळून लावायला हीच जनता आहे. योग्य उमेदवार किंवा योग्य माणूस कोण? जनतेने 70 वर्षात आत्तापर्यंत निवडलेला आहे दादा, निवडलेला सुद्धा आहे. पण त्यांची फसवणूक झाली. योग्य असल्याशिवाय जनतेनं दिलेलाच नाही आहे निवडून. परंतु त्यांनी फसवणूक केली. पुढं चालून तो स्वार्थी बनला. पुढं चालून तो स्वार्थी बनला. अशा गोष्टी होत चालल्या पुढं चालू. पण तसं नाही. योग्य उमेदवार देण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, योग्य आत्तापर्यंत 75 वर्षात दिला आहे. जाऊ द्या दगड एवढ्या वेळेस. दगड मानायचं, एखादा दगड दिला म्हणायचं, चल हेच प्रश्न मांडीन आमचे. एखाद्या दिवस धाडस करा. दिला तो दिला. मग तो कोणत्या समाजाचा आहे? दलित बांधवांचा आहे का, धनगर बांधवांचा आहे का, मराठ्यांचा आहे का, मुस्लिमांचा आहे का, त्याच्यात जातच बघू नका. हा आपल्याला न्याय देणारे, आपले प्रश्न सोडवणारे उद्या, आणि याला आपल्याला द्यायचंय. ह्या भूमिकेत अजिबात डोळे झाकायचे आणि सरळ चालला. दादा मी प्रामाणिकपणाने सांगतो, त्यावेळेस 70 ते 72% एक शिक्का मराठा चालणार आहे. 100% चालणार आहे यावेळी. 75 वर्षातली सगळ्यात मोठी क्रांती आहे मतातली. आणि याच्याबरोबर दुसरं जे निवडणूक आयोग आवाहन करतं की 100% मतदान करा, यावेळेस मराठ्यांचं 100% मतदान होणार आहे. 100% सर्वसामान्यसुद्धा असं पेटून उठलेला आहे यावेळेस. आता सुट्टी नाही. यांनी जे हलक्यात घेतलं होतं आंदोलनाच्या वेळेस मला किंवा माझ्या समाजाला, दोघालाही, राजकारणातसुद्धा आपल्याला हलका नाही घ्यायचं. कोणचा डाव कोणत्या टायमाला टाकेन, कारण तुम्ही इतके खोटे डाव टाकले आमच्यावर, साधे गुन्हे. दादा एक पुढारी चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला पुन्हा आठवण करून देतो. अहो मारा आम्ही खाल्लो. 307 120 आमच्यावर झाल्या. तुम्ही त्यांच्यावर का नाही केल्या? न्याय द्यायचा आहे ना तुम्हाला गृहमंत्री म्हणून. पोलिसांवरती तुम्ही 307 का नाही केला? ती तुमची आई बहीण नव्हती का? 120 का नाही केला? यासाठी त्यांच्या विरोधात का नाही नेमली? त्यांना तोपर्यंत कामावर कमी का नाही केला? आता यासाठी माझ्या विरुद्ध नेमली. काहीच नाही करू. ते यासाठीमध्ये त्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ केलं की तुम्ही त्यावर चौकशी होस तर नाही. हे न्याय बरोबर नाही फडणवीस साहेब. आणखीन बी तुम्ही संकेत समजून घ्या. साध्या बैठकीला जर 4-4 लाख लोक येणार असली तर ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. हसण्यावर नेऊ नका फडणवीस साहेब. आणखीन तरी एक परळीचं साधं उदाहरण आहे. 5 पिढ्यात 1 लाख मराठा तिथं कधीच एकत्र आलेला नाही, कधीच. ही संकेत हे समजून घ्या. तर बाकीच्या जिल्ह्याचं सोडून द्या विषय. तुम्ही काय झालेलं आहे, महिला, म्हातारे माणसं आणि 50% तरुण पूर्ण एका बाजूला झुकलेला पेटून उठलेला. ना करू नका आणि मराठ्यावर अन्याय सुद्धा करू नका. मनोजराव, तुम्ही बोललात हलक्यात घेऊ नका, मराठा एकवटणार, ताकद दाखवणार मतदानाच्या माध्यमातून. परंतु एक मुद्दा आहे की ही ताकद दाखवताना वंचितचे प्रकाश आंबेडकर जी ऑफर देतात आहे, तुम्हाला ते भेटून गेले. रात्रीच्या अंधारात बैठक झाली. नेमकं त्या बाबतीत तुमच्या मनात काही आलंय का? कारण गेले काही दिवस सातत्यानं तुम्ही एक भूमिका मांडतात. खरं तर त्याआधी धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा तुम्ही आवाज उठवलेला आहात. आज तुम्ही ऊसतोड कामगारांचा, वंजारी समाजाचं सुद्धा बोललेला आहात. जे उमेदवार उभे केले जातील समाजाच्या माध्यमातून, त्यात सर्वच समाजाचे उमेदवार असतील. सर्वच समाज घटकांना त्यात नेता म्हणून पुढे येण्याची, पुढारी म्हणून पुढे येण्याची संधी देण्याच्या डोक्यात आहे. तुम्ही जे बोललात की का सामान्य माणूस त्या लोकसभेत पोहोचू नये, सत्तेत बसू नये, देणारा बनू नये, डोक्यात तसं काही आहे का मनोजराव? मी जातीवादी नाहीच आहे. मराठा आरक्षण मागतोय म्हणून मला जातीत तोलण्याची काय गरज नाही. मी गावखेड्यातल्या एकही ओबीसी बांधवाला, मुस्लिम बांधव, दलित बांधवाला बोललेलो नाही. वरचे मात्र सोडलेले नाही, कधी आयुष्यात सोडणार सुद्धा नाही. ते कोणाचेच नाही, त्यांचे नाही ना आमचे नाही. सामान्यापासून मी एक शब्दानेही कोणाला दुखवलेलं नाही आत्तापर्यंत. त्यामुळे मराठा आरक्षण मागतोय म्हणून मला जातीत तोलण्याची काय गरज नाही, जातीवादी म्हणण्याची काय गरज नाही, आणि म्हणत सुद्धा नाही कुणी. त्याबद्दल मला दुमत असण्याचं कारण नाही.
राहिला प्रकाश आंबेडकर साहेबांचा विषय, मी त्यांना मानतो, मानत राहणार आहे, त्यात दुमत नाही, कधीच असण्याचंही कारण नाही, काहीच कारण नाही. फक्त दोन्ही समाजानं जे जे एकत्र येतील, मुस्लिम असतील, मराठा असतील, दलित असतील, मात्र आपल्याला आज शून्य म्हणून काम करावं लागणार आहे. नवीन परिवर्तन, नवीन परिपक्वता आपल्यात राजकारणाची घ्यावी लागणार आहे आणि आपल्याला आज शून्य समजून कामाला लागावं लागणार आहे. इथून मागं मी असा होतो हे मी सोडून द्यायचं आणि बाकीच्या समाजाने सोडून द्यायचं. समाजाच्या उद्धारासाठी, न्यायासाठी तुम्हाला शून्य होऊन आज उठाव करावा लागणार आहे, पण एकमतानं, एक जीवानं तुम्हाला ते विषय करावा लागणार आहे. तरच आपण बहुमताकडे किंवा तुमचे जे स्वप्न आहे तिकडे जाऊ शकतो, नाही तर कदापि जाऊ शकणार नाही. एकमेकाला क्रॉस करणं योग्य नाही. आताची भूमिका स्पष्ट असली पाहिजे की आम्ही एका ताकदीनं एकमेकाच्या उमेदवाराला माझा उमेदवार म्हणून काम करणार आहेत. मराठ्यांनीही तसंच समोरच्याला समजायचं, त्याच्यात जात बघायची नाही आणि बाकीच्यांनी मराठ्यांच्या उमेदवाराला जात बघायची नाही. या भूमिकेत ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस मात्र परिवर्तन हे कधी न झालेलं ही देश बघणार आहे, कधी न झालेलं. परंतु असं नाही होत की एकट्याचंच माझंच मी विचार लादायचं, असं होत नाही. आपल्याला एक विचार एका विषयावरती घेऊन जर नवीन लोकांना संधी देऊन गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर आपल्याला एक मुठी चालावं लागणार आहे. आणि मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो, मानत राहणार आहे. परंतु 30 तारखेपर्यंत आम्ही ना कोणाला पाठिंबा दिला आहे, ना कोणचा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे, कुठलाच. काही निर्णय हो उद्याच्या बैठकीत, येस नो काय व्हायचं आहे मला नाही माहीत. मी उद्या अहवाल बघितल्याच्या नंतर गावागावातलं ठरवणार आहे, कारण माझ्या समाजाची मी माती नाही करू शकत. त्यामुळे ते उद्या होईल, काय व्हायचं ते आज नाही. पण काही निर्णय हो द्या, यांची धाकधूकच कडीला लावणार आहे. हो, यांनी आम्हाला पिळवलं आहे, संपवण्याचं ठरवलं आहे, सुट्टी नाही. निर्णय काही हो, असं समजायचंच नाही हा निर्णय झाला म्हणून असं झालं, हा निर्णय झाला म्हणून तसं झालं. तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, तुम्ही आमचे जिरवायला निघालात. मराठी ह्यावेळेस जिरवणार म्हणजे जिरवणार. निर्णय मात्र कोणचाही होऊ द्या, येस हो किंवा नो. मनोजराव, खरं तर वेळ ब्रेकची झालेली आहे, मात्र ब्रेक या शब्दातून जे तोडलं जातं ना, मराठा आंदोलनात फूट पाडायचे धंदे, चिथावणी देण्याचे धंदे, मगाशी मी जे म्हणालो की राजकीय नेते म्हटलं की घातपात, डाव प्रतिडाव सर्व काही करत असतात. ते तुमच्यासोबत आलेली माणसं, सामान्यातली सामान्य आणि असामान्य सुद्धा बैठका होतात आहे. संभाजीनगरातून एक बातमी आली की तिकडे मराठा आंदोलकांची बैठक होती, मराठा समाजाची बैठक होती आणि तिथं काहीतरी गोंधळ घातला गेला. हे नेमकं होऊ नये, थांबवावं, मराठा समाजानं एकीची मूठ तशीच आवळलेली ठेवावी, यासाठी काय सांगाल? नाही, मी नाही आता आपल्याच माध्यमातून ऐकतोय ते, नाही माहिती मला. परंतु एवढा मोठा समुदाय म्हणल्यानंतर थोडीफार कुरबुर असूही शकते. समाज लहान नाही आहे, काय कारण आहे तेही मला माहीत नाही आहे. वैयक्तिक काय कारण आहे, वैयक्तिक कारण हे का समाजाचं कारण आहे, समाजाचं कारण असण्याची काय शक्यता नाही. पण मला माहीतच नाही, ज्यात आता आपल्या माध्यमातून माहिती मिळाली कुठं काय गोंधळ झाला आहे बैठकीत. परंतु झालाही असला तरी शेवटी कुटुंब मोठं आहे, समाज मोठा आहे. थोड्याफार नाराजीच्या कुरबुरी एकमेकाच्या असतात, ते काय एवढं ही घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्याचा अर्थ काय असा होत नाही की मराठ्यात एकजूट नाही. वैयक्तिक काही कारणं असतील किंवा काय असेल ते माहीत नाही. आणि जरी हे असेल तरी समाज एकत्र आहे, हे मी छाती टोकून सांगतो. उद्या तुम्हाला एकत्र दिसल, त्याच्यात काही अडचण नाही. पण आता कुटुंब म्हणल्यानंतर भांड्याला भांडं लागणारच आहे, चालू असते, त्याचं काही एवढं इश्यू नाही आहे तो मोठा. एक आणखी प्रश्न, त्यानंतर मला टीमकडे जायचं आहे. टीमच्या मनातही खूप प्रश्न आहेत. बराच काळ असा संवाद झाला नव्हता आणि त्यातही आता लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे खूप प्रश्न आहेत. ही जी भूमिका आहे मराठा समाजाचा, आपला हक्काचा एक उमेदवार असण्याचे, नाशिकसारख्या ठिकाणी एक भीती व्यक्त होते की ज्यांनी सातत्यानं तुम्हाला विरोध केला, अगदी व्यक्तिगत पातळीवर मराठा समाजाचे 160 उमेदवार पाडू, आमदार पाडून दाखवू, असे इशारे म्हणावं की धमक्या सत्तेत बसून दिल्या. मी थेट नाव घेतो, कारण त्यांनाही हा प्रश्न मी विचारलेला. छगन भुजबळ ते जर तिथे उभे राहिले तर नेमकी भूमिका काय असेल? नाही, त्यांची पाठपुरावाला आम्ही खंबीर आहेत, त्याची काय काळजी करायची गरज नाही. आज बोलून दाखवायची काय गरज नाही, कारण राजकारणात काय असतं दादा, समाजकारणाचा विषय वेगळा आहे, राजकारणाचा विषय वेगळा आहे. काय काय डाव उघडे करायचे नसतात, काय पत्ते खोलायचे नसतात. त्यांची पाठपुरवायला जे मराठ्यांच्या विरोधात इतके पाडून तितके पाडू म्हणलेले आहेत, 160 पाडू आमदार काय काय म्हणलेत, ते आम्ही त्यांचे पाठपुरवायला खंबीर आहेत. इथं जर तुम्ही समाजाचा विषय करायला गेलात राजकारणात तर तुम्हाला यश येणार नाही. राजकारणातला विषय आंदोलनात आणला तर यश येणार नाही. हे वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत. कारण राजकारणात 100% बहुमतच लागतं आणि समाजकारणात एकमत लागतं. त्यामुळं
इथं आमच्यात राजकीय परिपक्वता आहे. तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याची पाठपुरावा आम्ही खंबीर आहेत. आमच्यात तेवढी परिपक्वता आहे. तुम्ही एक डाव टाकला, तुमचा प्रति डाव टाकून तुम्हाला निस्तनाभूत कसं करायचं हे मराठ्याला चांगला माहिती. ती काळजी करायची गरज नाही. ते वेळेवर पत्ते खोलले. आज काय दिसतंय, जसं तुम्ही आता गोंधळाबद्दलही विचारलं, आज काय दिसतंय याच्यावर वाक्यचलने जाण्याची गरज नाही. मराठा एका घंट्यात एक होऊ शकतो. पुन्हा एका घंट्यात, ते छाती ठोकून सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ज्याचं नाव घेतलंय त्याचे पाठ पुरवायला आम्ही खंबीर आहेत. त्याची काय आवश्यकता नाही. पत्ता पडल्यावर त्यांच्या पक्षालाही कळल आणि देणारालाही कळन. सगळ्यात मोठी जिंदगीत चूक झाली, आपण हे काम करू. ते आम्ही खंबीर आहेत त्याबाबत. त्यांना काय डाव टाकायचं राजकारण्याने, त्यांचे डाव कसे उधळायचे हे राजकारणातलंही चांगलं माहिती. मी 2-4 दिवसात चांगलं राजकारण शिकलोय बी आणि त्यांनीच मला जास्त शिकेलं आहे. फडणवीस साहेबांनी जे डाव प्रतिडाव टाकले त्यातून खूप राजकारण शिकलोय मी, की मराठ्यांनीच मोठं केलं. आज तेच माणसं आपल्यावर खोटे केसेस करायले. बैठकाला पोरं चालले, केसेस कर. सप्त्यात बोललो तरी केसेस कर. मला राज्यातून तडीपार करण्यासाठीचे भानगडी कर. 2-4 ते डबडे आणून बसविलेत मुंबईत. त्यांना प्रेसा घ्यायला लावा. माझ्या विरोधात कुठं काहीतरी व्हिडिओ क्लिपा व्हायरल करायच्या, कुठं काहीतरी असे षडयंत्र गृहमंत्र्यांनी करायचे. कुठंतरी त्याला काय म्हणतात, प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले काहीतरी कट करणार आहे. काहीही करा तुम्ही फडणवीस साहेब, मी समाजापासून लांब जात नाही. मला माहिती तुम्ही मला बदनाम करणार आहेत म्हणून मी हटत नाही. पण तुमचं हे वागणं अजिबात चांगलं नाही. अजिबात. तुम्ही एसआयटी नेमली, मराठ्यांची लाट तुमच्या विरोधात गेली. तुम्ही पोरावर गुन्हे दाखल करायला चालू केले, तुमच्या विरोधात लाट गेली. आता बैठक होती 24 तारखेला, त्यावेळेस तुमच्या एसपीने गाड्या अडवल्यात. यवतमाळला अडवल्यात, बीडला अडवल्यात. बीडमध्ये खोटे गुन्हे दाखल करणं चालू आहे, नांदेडमध्ये चालू आहे. हे जे प्रकार सुरू आहेत याच्यामुळे जास्त समाज आणखीन पेटला आहे. फडणवीस साहेब, तुम्हाला वाटतं हे दबतील? हे दबत नाहीत. आता तुम्ही जे शिपावरती गुन्हे दाखल केले, ते हलग्या वाजवणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं. महिलांवरती तुम्ही गृहमंत्री पदाचा एवढा दुरुपयोग, साहेब लय जड जाणार आहे तुम्हाला. हे लय जड जाणार आहे. अहो, तुम्हाला कोणत्या जेलला टाका, तुम्हाला काय बदनाम्या करायच्यात करा, तुम्ही कोणाकोणाला प्रेस घ्यायला लावतात हे सगळं माहिती आहे आम्हाला. तुम्ही काय काय अंगावर घातले, तरी मी समाज शांत ठेवलेला आहे. समाजालाही बोलता येतं. समाजाजवळ सुद्धा पुरावे आहेत. जे जे प्रेस घेतात ना त्यांचे पुरावे आहेत. जे आमदार हे 10-15 जण हे बदगे बोललेत, त्यांच्याबद्दलही मराठा समाजानं सगळं कोरीव काम केलेलं आहे, लिहून घेतलेलं आहे. ह्यो पक्षाचं मानतोय, जातीला मानत नाही. मला अटक करा म्हणून विधानसभेत बोलतोय हे आमदार आणि मंत्री. आमच्याच मतामुळे मोठे झाले. मराठ्यांनी फिट केलेले डोक्यात. काळजी करू नका फडणवीस साहेब. असले डावं, हिरडीचे डावं खेळू नका. नका माया नादी लागू तुम्ही. तुम्ही मला समाजकारणात बघितलंय, आता राजकारणात तुम्हाला बघा. तुम्हाला किती तुम्ही बघा आता काय होतं. ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात, ब्रेकिंग देतात. आणि मनोज जरांगे पाटील जेव्हाही या कार्यक्रमात येतात तेव्हा स्वाभाविकरित्या सरळ स्पष्ट प्रश्नांना ते बेधडक उत्तर देतात. आता सुद्धा पुढारी न्यूजची टीम लोकसभा निवडणुकीच्या मतसंग्राम सुरू झालेला असताना नेमकं मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय मांडतात आहे त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आतुर आहे. पाटील साहेब, संभाजीनगरात जो प्रकार घडला आहे मराठा समाजाच्या बैठकीत, तो तुमच्या कानावर आलेलाच असेल. तिथे बैठकीमध्ये गोंधळ झालेला आहे. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत. साहजिकच आहे की निवडणूक लढवण्याचा निर्णय जर घ्यायचा झाला तर त्याबाबत मराठा समाजामध्ये मतमतांतरं असतील आणि ती अशा बैठकांमध्ये पुढे येतील, त्यातून राजकारण उफाळेल. तर निवडणूक लढवण्याचा हा निर्णय बुमरँग होईल असं तुम्हाला वाटतं का? किंवा असे प्रकार घडले तर निवडणूक लढवण्याचा निर्णय स्थगित करावा असा निर्णय तुम्ही घ्याल का? किंवा या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एकूण तुम्ही कशा पद्धतीने विचार करणार आहात, काय आवाहन करणार आहात? नाही, काही होणार नाही. पुढं मराठा समाज एकदा उमेदवार ठरवला की एकजुटीनं काम केलेले तुम्हालाच दिसतील आणि तुमच्या चॅनलला आम्ही सोबत घेऊन जाणार. कारण तुम्ही आम्हाला काय बळ दिलंय, किती न्याय देण्यासाठी काम केलंय हे माहिती आहे आम्हाला. आम्ही कधी विसरू शकणार नाही. पाटील साहेब, आतापर्यंत तुमचं जे आंदोलन होतं ते मराठा आरक्षण आंदोलन होतं, एक सामाजिक आंदोलन म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. पण जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरता तेव्हा तिथं राजकारण हे ओघानं आलंच. मग तुमच्या भेटीगाठी असतील, अशोक चव्हाण एक दिवशी येतात, तुम्हाला भेटतात, प्रकाश आंबेडकर येतात, भेटतात. तर मग त्या मागच्या राजकीय समीकरणांची उलटसुलट चर्चा होत असते. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेता आहात यामागे राजकारण नसेल असं कशावरून ही जी चर्चा होते किंवा संभ्रम निर्माण होतो आहे,
हा तुम्ही कसा निवडणार आहात? नाही नाही नाही, ते काय आहे बघा, शेवटी एक आंदोलक हे, मी आंदोलक राहणार आहे शेवटपर्यंत. शेवटपर्यंत राजकारण म्हणजे मी नकोच बोललो होतो त्यांना, पण हे पोट्टे काय ऐकत नाहीत. ते म्हणले आपल्याला करायचं. ठीक आहे, एक मार्गदर्शन करा. केलंय 7 महिने माझं ऐकलंय, 1 दिवस आमचं ऐका असं म्हणले. ठीक आहे म्हणलं, काय हरकत आहे त्याला तेव्हा, का राजकारणात जाऊ नये काय गोरगरिबांच्या पोरांनी? मी कुठं चाललोय? आंदोलन हे आंदोलनच राहणार आहे. आणि कोण भेटी घेतंय, कोण काय करतंय, हे बघा याच्यात ही भेटी होणारच आहे. आणि चर्चा करणार हा चर्चा करणार, त्याला बसायचंय घरी, त्याला सरकारच्या तळी उचलायची, त्याला केल्याशिवाय पर्याय नाही. नसता त्याला धास्ती घालून दिलेले, तुझ्या मागचे असणारे प्रकरण उकरून काढू. त्यामुळे ते बोलत आहे आमच्या विरोधात, त्याचं कामच आहे ते घरी बसल्यावर. त्याला आता महत्वच देत नाहीत आम्ही, अजिबात नाही. मराठा समाज सुद्धा नाही. काय बदनामी करायची ठरवलंय फडणवीस साहेबांनी, जे जे लोक बसून ठेवलेत त्यांच्याकडे आता लक्ष द्यायचं बंद करून टाकला. मराठे त्यांचा हिशोब करणार आहेत करायच्या वेळेस 100%, पण पापाचा भरून द्यावा लागतो सगळा. त्यामुळं ते काय दुमत नाही. राजकारणात डाव प्रतिडाव आले, बदनामी आल्या, त्याला काय खचून जाण्याची गरज नाही, हुरळून सुद्धा जाण्याची काय गरज नाहीये. एवढं जे होईल त्याला सामोरं जायचं असतं. ज्यावेळेस समाज शक्ती दाखवायचं ठरवतो त्यावेळेस गुलालाच अंगावर पडल ह्या आशेनं कधीच काम करायचं नाही. समोरच्याला आपली शक्ती दाखवू हे काम समाजानं करायचं असतं, किंवा राजकारणात पडताना ते करायचं असतं. राजकारणातलं पाऊल हे फुंकून टाकायची गरज नाही, समाजकारणात पाऊल तुम्हाला फुंकून टाकावं लागतं. कारण तिथं डाव प्रतिडाव वादविवाद हे आलेच, तिथं गणित जुळवण्याचा विषय आलाच, कोणचा समोर तिथं खेचाखेची आलीच. त्यामुळे तिथं काय अपमान जो पचवतो तो राजकारणात यशस्वी होतो. तिथं तुम्हाला कणा ताईत ठेवून चालणार नाही, तुम्हाला समाजकारणात तुमचा पाठीचा कणा ताईत ठेवावा लागणार आहे. त्यामुळे समाजानं आता ते स्वीकारलेलं आहे. आपली शक्ती दाखवायची असेल तर सगळ्या शक्तीने याच्यात उतरायचं. मान अपमान प्रतिष्ठेसह गुलाल लागण याच हिशोबाने उतरायचं नाही, तर समोरच्याला आपण कसं पाडू याच्यासाठी सुद्धा समाजाने ताकद वापरायची असते. जरांगे पाटीलजी, विषय आता उल्लेख गुलालाचा झालाय, तर एक प्रश्न गुलालावरून. आजही महाराष्ट्रात फिरताना मराठा आरक्षणाचे जिकडे जिकडे मोर्चे झाले तिथल्या लोकांशी बोलताना सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही जो नवी मुंबईतला एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत गुलाल उधळला आणि तिकडनंच परत गेलात, ती चूक, ती मूव किंवा ती कृती ही थोडीशी चुकली का? किंवा तो इतक्या लवकर सोडून द्यायला नको होतो का? कारण ते झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनाची भाषा वापरली, त्यामुळे लोकांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न आला की मग गुलाल कसला उधळला होता? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, नंतर तुम्ही एकदम तिरमिरीत एकदा परत मुंबईकडे निघाला होतात आणि परत नवी मुंबईवरनं माघारी फिरलात, आणि त्यामुळे थोडंसं संभ्रमाचं वातावरण आहे का? नाही नाही नाही, गुलाल उधळला कशासाठी उधळला, प्रत्यक्ष त्यावेळेस कोटेना समाज होता त्यांना माहिती. अधिसूचना निघत नव्हती, ती अधिसूचनेसाठी आम्हाला 3.5 वर्ष जोशी सर झगडावं लागलं होतं. ही साधी सोपी प्रक्रिया किंवा टप्पा नव्हता आमच्यासाठी. 3.5 महिने तेवढ्यासाठी, कारण 2012च्या कायद्यात दुरुस्ती करावं लागते 2001च्या कायद्यानुसार. त्याशिवाय अधिसूचनेशिवाय पर्यायच नव्हता. कारण आमची मागणी नवीन नव्हती, जुनी आहे, ओबीसी आरक्षणातली. मग जर ओबीसी आरक्षणात जायचं असेल तर ज्या कायद्यानं आरक्षण ओबीसी दिले त्याच्यात दुरुस्ती होणं गरजेचं होतं. म्हणून ती अधिसूचनेचा तो गुलाल होता. त्याच वेळेस आम्ही स्टेटमेंट केलं होतं की फक्त अधिसूचनेचा गुलाल आहे, ज्या दिवशीची अंमलबजावणी होईल त्या दिवशी गुलाल आणि महादिवाळी बघा कशी असते ती. त्यामुळे बोलणारे कोण आहेत, गुलालाचा अपमान झाला का, अमुक झालं का, तमुक झालं का, हे बोलणारे कोण आहेत? फेक अकाउंट आहेत. आम्ही नंतर हे शोधले लोक, हे कोण आहेत, काय नाव तर माझ्याच नावानं अकाउंट, इतके चाभरे लोक आहेत, माझ्याच नावाने लय मोठी काढली काही जणांनी, आणि त्याच्यावर टाकी देत काही. मी मग कसं उलट टाकीन हो? इतके बधीर झालेले ते सत्ताधारी की हे काय करते याचा भरसा नाही. काय अकाउंट तर मोगम फेक केलेत. हे सगळं चूक आहे त्यांचं. ते सहानुभूती मिळवायला बघतात. आता राहिला विषय तुमचा तिकडं मुंबईकडं पुन्हा निघालो. अहो इतके पोलीस उभा केले तर पुढे जाता कशाला? पुढे जाऊन करावंच काय? जाऊच द्या ना, तुम्ही मोकळे रस्ते करा, उद्या येतो बघा येतो का नाही. बदलत नाही, एकदा माघारी फिरत नाही, एकदा निघाल्यावर कधीच नाही. त्या दिवशी 5-7 हजार महिला होत्या, 30-40 पुरुष होते. तितक्या रात्री पोलिसांचा मोठा फौज फाटा देवेंद्र फडणवीस साहेबांना लावला होता. आधी तर म्हणले दरवाजे उघडे, या स्वागत आहे, सरकारी बंगला आहे, आणि लावून घेतलं कवर. आम्ही पुढे गेलो असतो तर दादा त्या दिवशी चकमक झाली असती, पोलिसांनी काहीतरी केलं असतं जाणून बुजून. आणि जर तिथं एकही महिला डबल जर धक्का लागला असता आणि फडणवीस साहेबाला तेच करायचं होतं, पुन्हा एकदा हल्ला करायचा होता, तर राज्य बेचिराग झालं असतं दादा त्या दिवशी. मला ते होऊ नव्हतं द्यायचं, यांचं स्वप्न मला साकार नव्हतं होऊ द्यायचं त्या दिवशी. जरा बोलणारानं, सोशल मीडियावर लिहिणारं जरा हुशारीनं वागायचं शिका, परिपक्वता ठेवा. मराठ्यांनी परिपूर्ण विचार करून पावलं उचला इथून पुढं.
तर न्याय पदरात लेकरांच्या पडणार आहे. माघारी फिरणं आणि पुढे जाणं, जर त्या दिवशी पुढे थोडंही सरकलं असतं तर पूर्ण राज्य ढवळून निघालेलं होतं. पूर्ण राज्य बिथरलेलं होतं त्या दिवशी, काही पण झालं असतं. आणि तेच नेमकं सरकारला करायचं होतं. हे सरकारची जबाबदारी असते अशांत राज्य न होऊ देण्याची. मी त्याशिवाय शांत होऊ नाही दिलं, शांत राज्य ठेवलं. मागं सरकलो 2 पावलं, काय फरक नाही पडला, पण राज्य शांत राहिलं. पूर्ण नसता राज्य बेचिराग केलं असतं त्या दिवशी फडणवीसांच्या सांगण्यावरून. आणि फडणवीसांना तेच घडून आणायचं होतं, मी नाही घडून येऊ दिलं. जरांगे पाटीलजी, मगाचपासून आता हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्याही आधीपासून मी बघतोय अनेकदा तुमच्या तोंडामध्ये किंवा जेवढं स्पष्टपणे तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल टीका करता, काही मुद्दा मांडता. वस्तुतः हे सरकार 3 पक्षांचं आहे, 1 मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत. सगळ्या शासनाचा घटनात्मक प्रमुख मुख्यमंत्री असतात. पण तरी सुद्धा तुमच्या बोलण्यात किंवा तुमच्या टीकेचा सूर फक्त देवेंद्र फडणवीसांवर का असतो? नाही नाही, असं असं काही द्वेष करण्याची गरज नाही ना. फडणवीस साहेब काय माझे शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत. त्यांचा काय बांधायला बांध नाही म्हणून त्यांच्या वावरात मी नांगर घातला होता एखाद दिवशी. ते काही अडचण नाही. तसं बी 6 महिन्यात मला त्यांना बोललेलं दाखवा पाठीमागच्या. आताच का बोलत ते डाव रचायला लागले. एसपींना सांगून कोणतरी मॅडम येतं, मला आता नाव आठवत नाही त्यांचं, महासंचालक काहीतरी रश्मी शुक्ला. शुक्लाताई असं काहीतरी नाव आहे त्यांचं हा. बहुतेक. त्यांच्या माध्यमातून एसपींना सांगणं, मराठ्यांच्या पोरावर गुन्हे दाखल करायला लावणं. 4 महिन्यापूर्वी मुंबईला गेलेलो आम्ही मोर्चा घेऊ. तुम्ही गुन्हे कधी दाखल करता? आत्ता. तेव्हा झोपले होते का? माझ्यावर यासाठी नेमणं, माझ्या विरोधात कट कारस्थान करणं, रोड बंदोबस्त पोलिसांचा हटवणं, भाजपाच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणणं, गिरीश महाजनांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांनी सांगितलं म्हणून महिलांच्या आडून लपून संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं, आमच्या रणरागीने वर आल्या म्हणून त्यांची बोलती बंद झाली. रस्त्यावरचा बंदोबस्त हटवणं पोलिसांचा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करणं, इतके छोटे विचार माझ्याविषयी फडणवीस साहेबांनी लोक तयार करणं, त्यांना प्रेस घ्यायला लावणं, हे लोक मुंबईत नेऊन बसवणं, हे त्यांना शोभतं. माझ्या विरुद्ध एसआयटी नेमणं, हे त्यांना शोभतं. मी काय बहिणीवर उपोषणात बोललो का नाही बोललो कळत पण नाही. मी दिलगिरी पण व्यक्त केली. आमच्या आई बहिणीचे डोके फुटले, छातीत गोळ्या गेल्या, त्यात तुम्हाला आई बहीण नाही दिसली. तुम्ही दुसरा कट रचणार, ट्रॅप रचणार आमच्यावरती, हे तुम्हाला शोभतं. एक सामान्य घरातून आलोय, गोरगरिबांच्या लेकरांचं काम करतो. उलट कौतुक वाटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबाला की माझ्या राज्यात एक इमानदारीनं काम करणारा पोरग आहे. चल, बाकी सगळे स्वार्थी आहेत. मी बघितलं तर राजकारणात असं फडणवीस साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं. खूप स्वार्थी लोक माझ्याकडे जे सागर बंगल्यावर येतात काम घेऊनच जातात. मोकळं कोणी म्हणत नाही की फडणवीस साहेब मी निष्ठावान आहे, तुमच्यावरती प्रेम करतोय, फक्त रामराम घालायला तुम्हाला आलोय, असं एकही म्हणत नाही. जाताना सह्याच घेऊन जातो कामाच्या. एक तुमच्या राज्यात असा इमानदार पोरग होतं, एक शेतकऱ्यांचं पोरग होतं तुमच्या राज्यात. तुम्हाला गर्व पाहिजे होता की माझ्या राज्यात आणि मी गृहमंत्री असताना एक चांगलं पोरग आहे, इमानदारीनं काम करतंय, हे तुम्हाला गर्व असायला पाहिजे होता राज्याबद्दलचा. हा गर्व तर नाहीये तुम्हाला. तुम्ही संपूर्ण टाकायला निघालात. ह्यो काठ आहे मी सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला, ही तुमची भावना. साहेब, तुमच्या शेजारचे लोक मला सांगते तुम्ही काय काय ट्रॅप रचलेत माझ्यावरती. तुम्ही कोणचे काय व्हिडिओ काढणार आहेत, कोणाच्या माध्यमातून काढणार आहेत, हे सुद्धा मला माहिती. तुम्ही हे थांबवा, हे असले चाळे नाही सोबत तुम्हाला. तुम्ही यासाठी चौकशी लावली काय हो माझो? तुमच्या अवतीभोवती त्या सुगंध्या अगरबत्त्या फिरत यात, हजारो कोटी रुपयाचे घोटाळा केलेले ते त्यांची लावा ना. ते डबडे जाऊन द्या ना, एकदा मध्ये जाऊन द्या ना, येऊन द्या ना. कांदे खाऊन मध्ये कांदे मिळते तुम्ही खायला, येऊन द्या ना जेला त्यांना. हे हजारो कोटी उरले तुमच्या शेजारी फिरते आणि माझं 8 आणा नाही. आणि तुम्ही निमित्त काय सांगते जोशी साहेब माहितीये का आता एसपी, की त्यांनी टॅक्स थकवलेला आहे म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत आहोत. अरे मग तुम्हाला कुठे गेलता रे? तेव्हा कंपनी टॅक्स वसूल केला, आमच्या टायमालाच करायला लागले हो. तुमचं काय टॅक्स काय म्हणते, टॅक्सच का? आता इन्शुरन्स नाही, नामकरण नाही, आत्ता का? आमच्या टायमाला तेव्हा कुठे गेलते? ते ट्रॅक्टर हणू त्यांचं कंबर मोडे लोकांचं रानाने, ट्रॅक्टर नांगरी ते ट्रॅक्टरने, त्यांचा टॅक्स आता काढायला लागले तुम्ही आमच्या टायमाला. इथून मग झोपले होते का? जाय ना नांगरा माग नंतर आंदोलन संपल्यावर. आणि मग त्याला म्हणतो टॅक्स भरला नाही, नांगर उभा कर जाग्यावर. मग हा बघ बोललं की आणलंय तू राग. मनोज जरांगे पाटील सातत्यानं गर्जना करणारा, आक्रमकतेनं बोलणारा, तरीही सध्याच्या राजकारणात सुद्धा थोडासा संयम हवा असं वाटत असतानाच वेगळंही बोलून जाणारा हा पुढारी सध्या पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये आपल्याशी बोलतोय. बेधडकपणे ते बोलतायत. महत्वाचा मुद्दा जो होता तो हाच आहे, छगन भुजबळ ज्यांच्यावर मनोज जरांगे पाटील तोफ डाकतात, देवेंद्र फडणवीस ज्यांच्या विरोधात आक्रमकतेनं तुम्ही गर्जना करता, कसलीही तमा न बाळगता, ते आमदार ज्यांनी तुमच्या विरोधात थेट कारवाईची मागणी सुद्धा
सभागृहात केली, हे सर्व कोण आहेत? शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले किंवा त्यांना मानणारेच ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तुमचं स्पष्ट मत काय आहे ते महाराष्ट्राला ऐकायचंय. नाही नाही, आपल्याकडे मुलायचंच नाही दादा कोणाचाच. मी समाजाशी प्रामाणिक आहे, समाजाला मायबाप मानलेला आहे. मी समाजाचा आहे. मी यांच्याशी मित्रत्व करायसाठी नाही, मला पैसे पद कमवायसाठी नाहीये. फडणवीस साहेबांनी सगळे चालते धरतीच ते आहेत. हे साध्या सोप्या नांगर हाणणाऱ्या माणसाला सुद्धा शेतातल्या कळतं. हे सगळं करते धरती ते आहेत. यांची टप्परच नाही फडणवीसांच्या पुढे जायची कोणाचीच. पण त्यांनाही सोडलं नाही. ज्या ज्या वेळेस ते बोलले, जो बोलतो त्याच्या विरोधात मी बोलतो, कोणाला बोलत नाही. शिंदे साहेबांबद्दल आदर होता. तुम्ही कोणत्या पक्षातून कुठे गेलात, काय केलं, हे समाजाला काही देणं घेणं नव्हतं. काहीच. तुम्ही कुंकडे जा, काही करा, पण प्रत्येकाचा तोंडात शब्द होता एकनाथ शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते. मीही तेच म्हणत. ते मनातून का उतरायला लागले शिंदे साहेब, तर त्यांनी त्या दिवशी बोलताना सांगितलं की मी लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करत असतो. त्या दिवशी ते मराठ्यांच्या मनातून उतारले. समाजाचं काम करतोय, तुम्ही माझ्यात राजकारण ढवळू बघताय. आम्ही सांगितलं की जो मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. सांगून टाकलं त्याच वेळेस. मी कुठं निभावत नाही, माझ्या समाजाशी मित्रत्व निभावतो. मायबाप मुलगा म्हणून त्यांचं काम करतोय. ते माझ्यावर मायबाप म्हणून का पूर्ण माया करतायत. इथं सुट्टी नाही कोणाला माझ्यापाशी, तो कोणी असो. तुम्ही चूक केली, ही करायला नको होती, ही नको होती. समाजातून शिंदे साहेब समाजाच्या मनातून उतरायला लागले. त्यांना दिसत नाही. त्यांच्या भोवतालचे 4-2 म्हणत असतील काय नाही काय नाही काय नाही, आपल्या बाजून समाज आहे, काय नाही आपलीच लाट आहे. परंतु तो तुमच्या मनधरणीसाठी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तुमचा कार्यकर्ता तसंच म्हणणार आहे. पण तुमच्या हातातून समाज लांब चालला. राजकारणाकडे आम्हाला याची गरज नव्हती, तुम्ही आणलंय आम्हाला. ही चूक सुद्धा तुमचीच आहे. तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली असती तर हे होतच नव्हतं. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आजही सांगतो, मी पुढारी चॅनलच्या माध्यमातून प्रखर मतानं सांगतो, राजकारण माझा मार्ग नाही. ते मी कधी स्वीकारणार नाही, कधी राजकारणात सुद्धा जाणार नाही. मी आकसही व्यक्त करत नाही. हे यांना हेच केलं पाहिजे. तुम्ही आणखीन तरी चूक करू नका दोघही. शक्यतो फडणवीस साहेबच यांना सगळं करायला लावतात. फडणवीस साहेबाच्या पुढे कुणीच नाही. हे मीच नाही, सर्वसामान्य लोकात फिरून बघा म्हणा. तुमचा आमदार मंत्री तुमच्या बाजूने होऊन काय बोलतोय याला किंमत देऊ नका. तुम्ही जर त्याचं ऐकून म्हणाल लोक आमच्या बाजूने आहेत, तर तुम्ही आणखीन फसून जास्त ढवात बुडताल. तुम्ही पुन्हा ही चूक करू नका. तुम्हाला आणखीन बी संधी आहे. तुम्ही ही चूक शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब करू नका. मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका. हा, आता निवडणूक लढवण्याचा तुमचा निर्णय, म्हणजे एकीकडे इच्छा नसताना निवडणूक लढवण्याचा निर्णय हा आजूबाजूच्या लोकांच्या आग्रहावरून तुम्ही घेत आहात. तर हा एक ट्रॅप असेल असं तुम्हाला वाटत नाही का? राजकीय फायद्यासाठी आता निवडणुकीत मराठा समाजाचा वापर करणं असा ट्रॅप असेल असं तुम्हाला वाटत नाही का? आणि निर्णय घेण्याआधी याचा विचार तुम्ही करणार आहात का? नाही, 1-2 विषय सोडले तर असं असू शकतं. परंतु हा ट्रॅप हे काय नाही ह्यो. कारण मराठीत तरायला लागले. आम्हाला त्यातलं कळलं आणि ते म्हणते तुम्ही बोलाच. आता मी फक्त त्याच्यात सभा घ्यायचा कामाचा आहे. बाकीचं काय फोडाफोड्यात जुळत नाहीत आपल्याला. त्यातले चारा लागतं, जाऊन भाकरीन तुकडे एकामेकाला लय खाऊ घालायला लागतं, भाज्यान भुज्यान. ते काय मेळ लागायचा नाही आपल्याला. परंतु मराठा पक्का आहे, त्यांच्या रक्तात आरक्षण राजकारण. त्यामुळे ते पक्के आहेत. आता समाजाचं एक म्हणणं आहे लढवायची आणि जिरवायची. तर निवडूनच यावं असं काय नसतं. एखाद्या जिरवायचे म्हणल्या किती पाडू शकतो त्याला सुद्धा खूप किंमत आहे. किती पाडू शकतात मराठी याला खूप किंमत आहे. आणि हे घडून त्यांनीच आणलंय, आम्ही नाही. पाटील साहेब, सध्या निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच्या दिवशी आपली भेट घेतली आणि दुसऱ्या दिवशी अकोल्याच्या पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली की मनोज जरांगे पाटलांसोबत आमची ही राजकीय युती नसून सामाजिक युती आहे आणि हे महाराष्ट्रातली जनता स्वीकारेल. या युतीकडे आपण कसं बघता? या विषयावर मला आज बोलणं संयुक्त ठरणार नाही. कारण उद्याच्याला ज्यावेळेस समाजाचा अहवाल गावागावातून येणार आहे त्यावेळेस आमची भूमिका राजकीय युती आहे का सामाजिक युती हे उद्याच्याला डिक्लेअर करावं लागणार आहे. कारण राजकारणात सामाजिक युती करून आपण यशस्वी होणार नाहीयेत. आपल्याला प्रखर मतानं आपले मतं ठेवावे लागणार आहेत, प्रखर भूमिका ठेवावी लागणार आहे. जर आपण सामाजिक युती राजकारणात केली तर आपण हरू शकतो. आपल्याला राजकीयच युती करावी लागणार आहे, निर्भीडपणानं करावी लागणार आहे. आपले मतं आपल्याला निर्भीड समाजासमोर ठेवावे लागणार आहेत, आपल्याही जातीसमोर आणि समोरच्या उमेदवारासाठी सुद्धा. समोरच्याचं पानिपत जर करायचं असलं तुम्हाला जर हार त्याला मानायला लावायचे असेल तर आपण जिंकून येण्यापेक्षा आपल्याला अगोदर डोक्यात हे ठेवावं लागणार समोरच्याची किती पाडणार आहेत.
आणि उद्या हाच निर्णय होणार आहे. राजकारणात आम्ही येऊ अथवा न येऊ, आमचा अजेंडा राहणार आहे समोरच्याचे किती पाडायचे. म्हणजे याचा अर्थ जे तुम्ही म्हणालात की निवडून येऊ न येऊ पाडले जातील, कुठे पाडायचे आम्ही ठरवू, म्हणजे ते भाजपचेच किंवा ह्या सरकारचेच पाडले जातील. आता ह्याच्यातून मुद्दा हा की त्याचा फायदा आपोआपच विरोधकांना होणार. आता विरोधक तुम्हाला किती सॉफ्ट कॉर्नर देतील किंवा त्याचा तुम्हाला फायदा होईल का? नाही तर असंही होईल की विरोधकांचा फायदा होईल तुमच्या या सगळ्या भूमिकेमुळे, पण उद्या ते तुमच्या आणखीन वरचढ झाले तर त्यांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला तर आणि तेही असेच वागले, तुमची भूमिका काय असेल? मी कुठं म्हणलं सत्ताधाऱ्यांचेच पाडायचे आणि विरोधकाचे पाडायचे नाही. मी असं बोललोच नाही ना. कारण मी एकतर्फी बघतच नाही कधीच बघताना. कारण हे आम्हाला देत नाहीत. म्हणून यांना हे कोणते शाने आहेत? यांनी 35 वर्ष कुठं काय दिलंय आम्हाला? मी असं बोललोच नाही. फक्त एक खरंय, शक्ती दाखवायची असेल तर नुसतं विजय डोळ्यासमोर ठेवायचा नसतो राजकारणात. समोरच्याचे पाडण्यास सुद्धा विजय असतो आणि पाडण्याची ताकद मात्र यावेळेस मराठ्यात आहे. म्हणजे आहे. पुढारी चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो, आम्ही राजकारणात येऊ उद्या अथवा न येऊ, पाडण्याची ताकद मराठीतील हे मराठी दाखवूनच देणार आहे. हे चॅलेंज आहे आपलं. मराठी पाडू शकतेत आणि किती पाडू शकतेत कोणाकोणाची हे तुम्हाला ह्या निवडणुकीत दिसणार. पाडण्याची ताकद आहे असं तुम्ही म्हणता किंवा पाडून काहीतरी साध्य करायचं आहे म्हणता, पण त्यापेक्षा असं म्हटलं जातं की जरांगे पाटील जर समजा जालना किंवा कुठून उभं राहिलं तर जिंकून येण्याची ही ताकद आहे. तर किमान जिंकून येण्याची ताकद आहे तिथे तुम्ही ताकद का दाखवत नाही आहात? म्हणजे तिथे तुम्ही स्वतः उभं राहण्याचा निर्णय का घेत नाही आहात मागणी होत असतानाही? नाही दादा, मला राजकारणाकडे जायचंच नाही. नुसते पाडणारच नाहीयेत, काही निवडून सुद्धा येणार आहे. परंतु विजयात हुरळून जायचं नसतं. माणसाला दगाफटका होण्याची राजकारणात जास्त शक्यता असते. त्यामुळं अगोदर कच्च्या पायरीवर पाय ठेवलेला चांगला असतो. तुम्हाला जर आधीच कळलं ही पक्की पायरी आहे तर तुम्ही बिनधास्त चालत असता. तुम्हाला अलीकडेच सांगायला लागतं ती कच्ची पायरी, मग तुम्ही पाऊल चांगलं टाकताय. त्यामुळे अगोदर आपल्याला विजयाचं जर आधी सांगितलं तर माणसं राजकारणाचं परिसीमा ओलांडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काम करताना समोरच्याचे पाडू शकतो याच्यावर जर निर्धार केला तर आपण सुद्धा निवडून येऊ शकत असतो. पण राजकारण माझ्याबद्दल बोलायचं ठरलं, राजकारण माझा अजेंडा नाही. मला राजकारणात जायचं नाही. मला निवडून येण्यासाठी समाजाचा उपयोग करायचा नाही. मी माझा उपयोग समाजाला करून देणार आहे. मी समाजाचा उपयोग करून घेणार नाही कधीच. माझी जात मातीत मिसळल हे एकही पाऊल मी उचलणार नाही, एकही. मनोजजी, आंदोलनात साधेपणानं बोलणारे मनोज जरांगे सगळ्यांना भावतात आणि तेच मनोज जरांगे पाटील आता डाव प्रतिडावाची सुद्धा भाषा करतात. इव्हन तुम्ही असं म्हणालात पण की आता प्रतिडाव कसे करायचे हे सुद्धा समजतंय आणि आता पाडायची सुद्धा भाषा करताय. तर असं नाही वाटत की आता मनोज जरांगे राजकारणात उतरणार नाही म्हणतात तरी पण मनोज जरांगे राजकारणी झालेत? नाही, बोलणार नका धरू दादा, असं नका करू. बोलणार हे बघा, मी 5-7 दिवस शिकलो म्हणा. आता हे लोक चालवायचे म्हणल्यावर मला शिकायला लागेल ना. हिला पुढं याला डेंजर काम आहे. ते जसं आम्हाला बघतेत ते मराठ्यांचा मतदार डिवाइड करू. आता जळगावचा विषय सांगायला नाही पाहिजे, पण जाऊन नंतर सांगेन मी. आता त्यांचे बी लोक खपाखपीकडे यायला लागलेत गाड्यात बरोबर. त्यांना माहिती आहे मग त्यांचे कोणी येतात आमच्याकडे. आमचं सांगा आता मराठ्यांचे फुटणारे, तुमचं लय टमरळ वाजणार आहे. आपण मगासपासून सांगतायत की यावेळचा लढा जातीसाठी सगळ्यांनी विचार केला पाहिजे, मराठ्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि आम्ही हरवण्याची आणि जिंकण्याची पण ताकद ठेवतो. पण या तुमच्या मांडणीमुळे उर्वरित समाज एकत्रित होईल का? आणि याला एक तुम्हाला ताजा रेफरन्स सांगतो. आता मी काही आठवड्यांपूर्वी तुमची सुद्धा भेट झाली. आंतरवली सराटीला आलो होतो. तुमच्या आंतरवली सराटीच्या इथेच मला अनेक आळ्यांमध्ये एकच पर्व ओबीसी सर्वचे झेंडे सुद्धा बघायला मिळाले होते. तुमच्या या आक्रमक एक आविर्भावामुळे, तुमच्या पॉलिसीमुळे, धोरणामुळे उर्वरित ओबीसी समाज एकत्रित होईल का आणि त्याचा परिणाम काय दिसेल? तो कोणाच्या बाजूने जाईल? राजकारणाचे जे आज आहे ते उद्या नसतंय कधीच. तुम्हाला आज जे बघायला मिळालं ते उद्या नसतंय. इथं राजकारणात प्रति 4 दिवसाला मतदारांचे मतं बदलले जाते, समाजाचे मतं बदलले जाते. यावेळेस असं झालेलं आहे की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, मराठा, वयोवृद्ध माणसं हे लेकराच्या आरक्षणासाठी हित हे याच्यात म्हणून पेटलेला आहे. म्हणून यावेळेस मराठ्यांचं 100% मतदान होणार आहे. 100% मतदान होणार आहे. जो करणार आहे तो करणारच आहे, पण जो करणारा नाहीये, जो अलिप्त होता याच्यापासून, हाच खरा आता पुढे आलाय. माता मावल्यांपासून हे सगळे पुढे आलेत. 100% मराठ्यांचं मत होणार आहे. जे आपण आता ओबीसीचा विषय काढला, हे काय असतं, गाव खेड्यावरती वेगळ्या वेगळ्या नाळ जोडलेल्या असतात एकमेकाला.
याच्यात अनेक कारणं असतात, अनेक उदाहरणं असतात, अनेक संकट असतात, अनेक सुख दुःख असतात, याशी जोडलेलं असतं. त्यामुळं हे डाव प्रतिडाव, मत प्रतिमत हे शेवटच्या टप्प्यात एक मतावर यायला सुरुवात होते. यावेळेच्या ओपन फोरममध्ये मला सातत्यानं वाटतंय की मी एका मुरब्बी अनुभवी राजकीय नेत्याचं बोलणं ऐकतोय. म्हणजे तो बेधडकपणा आहेच तुमच्यात. त्यामुळेच जाता जाता भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण तुम्हाला भेटायला आले. नेमकं कारण काय होतं? महाराष्ट्रासमोर तुमच्यावरचा विश्वास, 100% विश्वास कायम ठेवण्यासाठी आज तुम्हाला मांडावंच लागेल मनोजराव. नाही नाही, काहीच नाही. ते आले, बसले. मी समाजाचा म्हणून आलोय. मी भाजपचा राज्यसभेचा सदस्य आहे. मी तर काय प्रक्रिया करू शकत नाही. भेटायला आलोय, मराठवाड्याचा आहे म्हणून आलोय. पण जर मला काही करता आलं तर करतो. तुमचे केसेसचा विषय असेल, हैदराबादचा गॅजेटचा असेल, बॉम्बे सातारा गव्हर्नमेंटचा असेल, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी असेल तर मी एक कानावर टाकतो. अहो म्हणलं साहेब, आता तुम्ही समाज म्हणून म्हणताय, एकीकडून म्हणताय आलो, एकीकडून म्हणताय मी सत्ताधाऱ्याकडून आलो नाही, मग एकीकडून विचारताय ही प्रक्रिया करतो. एक कोणतं तरी सांगा मला. समाज म्हणून आलाय का राजकारण्याचा इकडून म्हणून आलाय? नाही नाही नाही, समाजाचाच म्हणून आलोय मी. झाले प्रयत्न समाज म्हणून तर करतो. म्हणलं आता आचारसंहिता काय करता? काय ढेकळ होणार आहे का? आता काय होणार आहे? चहा प्या, बसा थोडा टाइम. आणि ते राजकारणी लोक लई चित्र असते साहेब. भोटे सर, भोटे दादा, लई चित्र. मुद्दाम घंटाभर बसते, मुद्दाम आत काहीच चालू नाही, मुद्दाम घंटाभर बसत. मग इकडून बातम्या येणार, 1 घंटा खलबत झाली. काय ते खलबत खुलबत? मी कोणता शान आहे? मी जात सोडून दुसरं बोलतच नाही. खोलीत असून खोलीच्या बाहेर असतो. आरक्षणावर बोलायचं का? मग मी दुसरं बोलत नाही. 2-4 बारा चहा हाणतात आपले कप. आमच्याकडनं दुधाचा तुटवडा आहे, कोरा वाहन हाणते तरी इथून. पत्ती जास्त होती मग ती लागू कडू. मग आमच्याकडूच चहा लागणार आहे, कारण आम्हाला पाहिजे आरक्षण. आमचा लय डेंजर कारभार आहे. कुठं बोललो तरी काहीच नाही. ते आले का ते पोताभर नोटा घेऊन आले होई. काही उगा आपलं शेंगा सोडणारे सोडून देतात, काही नाही. मी जातीशी प्रामाणिक आयुष्यभर राहणार आहे. उभं आयुष्य समाजाला दिले देणार आहे. मी गोरगरिबांच्या लेकराचं टाळूवरचं लोणे खाऊन आयुष्य जगणारे अवलाद माझी नाही. मी समाजाची गद्दारी नाही करू शकत. फासावर जाईल, जेलमध्ये सडल, नाही मोठा होणार, समाजालाच मोठं करत. तुम्हाला समाजाला विकून मी माझं पोट नाही भरू शकत. मग कुणी येऊ द्या आणि किती रातची येऊ द्या. बरं रातची कोण भेटते ते एकदा सांगून टाकतो. मी दिवसभर कार्यक्रमात असतो. मी येतो रातची 2-3 वाजता. मग ते रातची नाही येणार तर का होईल? ते बस तिकडे हाटलावर भजे खातवर. आणि ते भजे बिले माग झालेत आमच्याकडे हाटलावरती. हाटलावाल्याला अशी संधी आलेली सध्या, त्याने रेटून भाव वाढले. त्याची एकट्याचीच पाण्याची बाटी 70 रुपयाला आहे. कुठून आणतोय कोणाला माहित. मग अमेरिकेतून आणतो कुठून आणतो त्यालाच माहित. बेसन पीठ तेच आहे, कांदे तेच आहेत, तेल तेच आहे, तरी त्याचे भाज्याच भाव वाढले. त्यांनी बी अशी संधी हात धुवून घेतलाय मरणाचा. असं आहे आमच्या वाट्याला दादा. काय सांगावं, खरं आहे ते आहेच. कोणता राजकारणी आला तरी फुटत नाही, असं घडतं मनोजराव की अनेकांचे भाव अचानक वाढलेले दिसतात आपल्याला. मस्त बसन. नाही मनोजराव, अनेकांचे भाव असे वाढलेले दिसतात आपल्याला. जाता जाता शेवटचा प्रश्न. प्रवीण दरेकर, भाजपचे मराठा नेते, त्यांनी असा स्पष्ट शब्दात आरोप केलेला याच ओपन फोरम मध्ये की मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांकडून स्क्रिप्ट येतं, ते तसंच बोलतात, तसंच वागतात. शेवटचं उत्तर. आता त्यांनी काय म्हणायचं त्यांना माहिती. पण माझ्या वाट्याला फक्त मराठा समाज येईन पाठीशी सुद्धा. कोणचा राजकारणी नाही, फतकारणी नाही. साधं सोपं उदाहरण. जो बोलन त्याला मी सोडित नाही. मग तो कुणी बोल. राजकारणातून जर पैसे घेतले, कोणाचा पाठबळ घेतलं, स्क्रिप्टा फेप्टा मला द्यायची हिंमत नाही कोणाला. मी खरं ते सांगतो. फक्त माझ्या मराठा समाजाची हिंमत आहे मला स्क्रिप्ट द्यायची, बाकीच्यात नाही. आणि मी तुला कोणाला गिनीत नाही आणि घेत नाही. आणि आरक्षण सोडून मी बोलत बी नाही. पण घेतलं ना, बस म्हणलं बसावं लागतं, उठ म्हणलं उठावं लागतं. दरेकर साहेब तुमच्यासारखं. तुम्हाला जातीच्या विरोधात बोलायचं नाही, पण फडणवीस साहेब बोल म्हणले बोलणे, उठ म्हणलं की उठणे. नसता तुमचा जुना घोटाळा निघतो. तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी एवढा गाठा आणून दिला माझ्या. पण तुमच्यासारखी नियत माझी नाही जातीच्या विरोधात विष प्यालायची. मला नाही वाटत एका मराठ्यांचं वाटोळं करावं. एवढा टप्पू घोटाळा आणून दिलाय. त्याच्या सुरेश दस्त सुद्धा नावे 120 कोटीत. तुमचेच लोक आणून द्यायल्यानंतर भाजपचाच हेतू आणून देणार आहे. लय फडफड करायलाय म्हणे ह्यो. मला खाली घातलं हिव वर आलाय. मी खरं बोलतो, मला हे खरं बोलायचं सवय. प्रत्येकाची हीच भावना आहे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या पक्षात तुमचे आमच्यावर जीव लावणार आहेत. गिरीश महाजनबद्दलच असं त्यांच्या तिकडचे सगळे नगराध्यक्ष ते इकडे कुणबी मराठी इकडे येते.
कशाला वाजून घेता? 500 मतदान आहे का तुमचं? गिरीश महाजनांचं 500, 34% ते 37% मराठा एकटा तिथं, कुणबी का असा ना. पण माया नका नादी लागू तुम्ही तुमचं काम करा. दरेकर साहेब तुमच्यासारखं काम करायला लागलं असतं, मला पवार साहेबाचा पाठिंबा आहे म्हणता तुम्ही मला असतात बस म्हणलं बसा लागलं, उठ म्हणलं उठा लागला असतं. कारण त्याला देशाचे चाणक्य म्हणते जुनं ते चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम लावते, तर मग दुपारात लावला असता. तुमच्यासारखं काम करावं लागतं. मग फडणवीस साहेब म्हणले का बस खाली बसले, ओट उठला, खडू आणला, पाठी कम नाही पुशिले यावेळेस, तुला दस्तीनात कम पुशिलं, छेडी आणली का नाही आणली का, चल टेक खाली, नाही तर तू तिकीट कापलं, तो भ्रष्टाचार काढू का, नाही तर ये भाजपमध्ये मनसे सोडून. असं असतं दरेकर साहेब. तसंच केलं असतं मला. शाने व्हा, तुम्हाला जातीच्या विरोधात गरज ओकायची नव्हती, आम्हाला कळतंय. तुमचं नाव येला जे तुमचं पुढचं सगळं बुच्चनच वाजून जाईल. बाकी माहित नाहीये. मात्र मनोज जरांगे पाटील यांना स्क्रिप्ट कोणी देतं न देतं ते बेधडकपणे बोलल्याने ओपन फोरम मध्ये अवघ्या काही मिनिटापूर्वी त्यांची वेळ घेऊन सुद्धा ते बेधडकपणे बोलले. त्यामुळे एवढं मात्र नक्की, ना प्रश्न विचारणाऱ्या पुढारी न्यूजच्या टीमची ना बोलणाऱ्या जरांगे पाटलांची स्क्रिप्ट कोणी आधी दिलेली होती. हा कार्यक्रमच तसा आहे. म्हणून राव धन्यवाद तुम्हाला. खूप बेधडकपणे बोललात. घटक कोणताही असतो समाजातला, पुढारी न्यूज लोकांसोबत असतो, लोकांचा आवाज आहे. त्यामुळे प्रत्येक समाज घटकाच्या न्यायी हक्कासाठी पुढारी न्यूज कोणत्याही द्वेषात न जाता आपला लढा असाच सुरू ठेवणार आहे. एकच की आज मनोज जरांगे पाटील यांच्या समाजकारणातला एक पुढारी मात्र दिसला. आंबेडकरांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे सत्ताधारी जमात व्हा हे अप्रत्यक्षपणे वेगळ्या शब्दात सांगतानाच की घेणारे नाही तर देणारे व्हा असं त्यांनी बजावलं. आणि त्याच वेळी काशीराम आपल्या देशातील एक मोठे आंबेडकरी चळवळीतले नेते, त्यांचं आठवणारं वाक्य म्हणजे काशीराम सुद्धा बोलून गेले होते सुरुवातीच्या टप्प्यात बसपाच्या, बहुजन समाज पार्टीच्या, लढा पाडा आणि मग जिंका. कुठंतरी आज मनोज जरांगे पाटील या मराठा आंदोलक नेत्याला ऐकताना या दोन मोठ्या नेत्यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. अर्थात हा लढा असाच समाजासाठी पुढे जात राहावा, द्वेष नाही तर आक्रमकतेनं समाजाचा भल्याचा विचार व्हावा, हीच पुढारीची भूमिका आहे. ओपन फोरम मध्ये इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.